श्री गणेशोत्सवानिमित्त नामदार भरतशेठ गोगावले पुरस्कृत भव्य बैठक नृत्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या। शिवसेना श्रीवर्धन शाखेतर्फे मी सर्व या पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो की त्यांनी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली। बऱ्याच दिवसांनी ही स्पर्धा आयोजित केली गेली। याचं कारण असं, राजू शेठ इथे स्वतः साक्षीदार आहेत। गेले काही वर्षापूर्वी याच ठिकाणी श्रीवर्धन तालुका सांस्कृतिक आणि विकास मंडळ यांच्यातर्फे आपण नृत्य स्पर्धा आणि भजन स्पर्धा आयोजित करत होतो, परंतु काही कारणास्तव त्याच्यामध्ये बराचसा खंड पडला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या। त्याबद्दल मी या ठिकाणी सावंतजी तवसाळकर, देवेंद्रजी उसाणे, आपले समीरजी केळकर, त्याचप्रमाणे चौगले साहेब आणि जे काही असेल जे कार्यकर्ते त्या सर्वांचं मी आभार मानतो या ठिकाणी। आणि वेळ न लावता मी बक्षीस जाहीर करतो। तत्पूर्वी आमचे जे पंच आहेत हे पंच या ठिकाणी फार महत्त्वाची भूमिका यांनी बजावली। याच्यामध्ये आमचे सुनीलबुवा चांदिवडकर, त्यानंतर विश्वासजी कोसबे, त्यानंतर अशोकजी माने आणि कुमार बाकर हे अतिशय तज्ज्ञ अशा प्रकारचे हे जे परीक्षक आहेत हे या ठिकाणी या सगळ्या मंडळांनी नेमले, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। याच्यामध्ये त्यांनी मी प्रथम स्पर्धकांना सांगू इच्छितो की त्यांनी जे 5 या ठिकाणी विषय होते, याच्यामध्ये जे गुण दिले होते त्याच्यामध्ये नमन, गण, गवळण, वाद्य आणि आवाज, चाल अशा प्रकारचे त्यांचे पॉईंट्स होते। थोडक्यात त्यांनी ज्या वेळेला या सर्व पंचांची चर्चा चालू होती, मी त्या ठिकाणी होतो आणि ते आपसात बोलत होते की या ठिकाणी काय झालेलं आहे की कधीकधी जे वाद्य असतं त्या वाद्याचा आवाज, जी खर्डक असते त्या खर्डकीचा आवाज, जे बुवा असतात, जो बोलणारा बुवा असतो त्या बुवांचा आवाज हाही महत्त्वाचा असतो, कधीकधी त्याचा आवाजसुद्धा येत नाही। त्याचप्रमाणे जे चाळ आहेत, या चाळ जे टाकले जातात, पाय जो टाकला जातो त्याची एक लकब आहे, तीसुद्धा या परीक्षकांनी अतिशय तंतोतंत अशा प्रकारचे नमूद केली आणि त्याच्यानुसार त्यांनी बक्षिसं या ठिकाणी जाहीर केली। तर या ठिकाणी मी तुमच्याकडे बस हे सुपूर्द करतो। नाही आता कॅरी फॉरवर्ड फार सुरेख वाटते। बरं, जे आपले 4 परीक्षक होते, या 4 परीक्षकांनी जे गुण दिलेले आहेत त्याच्यापैकी प्रथम या ठिकाणी जे सहभागी स्पर्धक आहेत त्यांचे मी बक्षीस या ठिकाणी वितरित करण्यासाठी मी त्यांना निमंत्रित करतो। त्याच्यामध्ये श्री गणपती नाच मंडळ दांडा कोळीवाडा यांनी प्रथम या सहभागाबद्दल हे बक्षीस घेऊन जायचं आहे। सन्मान चिन्ह आमचे भोसले साहेब या ठिकाणी त्यांनी अतिशय सुरेख अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी हँडल केला, त्याच्याबद्दल या ठिकाणी या सहभागाबद्दल हे प्रशस्तीपत्र या ठिकाणी जे पदक देण्यात येत आहे आणि अतिशय छान असं नृत्य या कोळीवाड्या या संघाकडून झालेलं आहे। त्यानंतर दुसरं या ठिकाणी जे सहभाग घेतला होता जोडी अभंगाची नाच मंडळ पुनीर, या ठिकाणी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी यावं। मी विनंती करतो आमचे समीर केळकर सर यांना की त्यांनी या बक्षिसाचं वितरण करावं। त्यानंतर बाळगोपाळ मित्र मंडळ गायगोटण श्रीवर्धन, अतिशय सुंदर असा प्रकारचा प्रयत्न होता। त्यानंतर मी विनंती करतो बाळगोपाळ मित्रमंडळ गायगोटण श्रीवर्धन या संघाचे प्रतिनिधी मी विनंती करतो आमचे ज्येष्ठ परीक्षक सुनीलबुवा चांदिवडकर यांना की त्यांनी या बक्षिसाचं वितरण करावं।
बाळगोपाळ मित्रमंडळ गायगोठण अतिशय सुरेख आणि आमचे जाधव काका अतिशय उत्तम प्रकारचे नृत्य आम्ही पाहिलेलं आहे काही वर्षापूर्वी। या ठिकाणी राजू शेठ यांना माहिती आहे, मी सुद्धा त्या ठिकाणी या मंडळामध्ये सदस्य होतो, त्यामुळे आम्हालाही माहिती आहे अतिशय सुरेख अशा प्रकारचं नृत्य जाधव काकांकडून सुद्धा झालेलं आहे। धन्यवाद। त्यानंतर एकरूप मंडळ ढोण गल्ली याचे जर सदस्य असतील मी विनंती करतो त्यांना की त्यांनी कृपया आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं आहे। मी विनंती करतो दुसरे आमचे पंच विश्वासजी कोजबे यांना की त्यांनी या बक्षिसाचं वितरण करावं। एकरूप मंडळ ढोण गल्ली। त्यानंतर विनंती करतो गणेशाळी मित्रमंडळ यांना की त्यांनी या पुढील बक्षिसाचं स्वीकार करावा। तिसरे आमचे पंच आहेत श्री कुमार बाकर यांना की त्यांनी या बक्षिसाचं वितरण करावं। त्यानंतर पुढील बक्षीस आहे सहभागाबद्दल भैरवनाथ पखाडी मित्रमंडळ श्रीवर्धन। मी विनंती करतो अशोकजी माने यांना की त्यांनी या पुरस्काराचं वितरण या सहभागी संघातील जे स्पर्धक होते त्यांना करावं। धन्यवाद। मी पुनश्च या सहभागी स्पर्धकांना विनंती करतो की यावेळेला मला बक्षीस मिळालं नाही, माझ्या संघाला बक्षीस मिळालं नाही, पुढच्या वर्षी मात्र मी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करेन आणि हे बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करेन अशी खुणगात आपण बांधायची आहे। आता राहिले 3 संघ 3 स्पर्धक आणि थोडीशी धाकधूक वाढली असेल, पण प्रत्येकाच्या नजरेसमोर जे संघ आहेत ते आपल्याला माहिती आहे की कुणाचा क्रमांक असू शकतो। तर मी वेळ न लावता तिसरा क्रमांक जाहीर करतो। कृपया जर प्रेक्षकांमधून जर ते नाव आलं तर फारच छान होईल। कोण असू शकेल? बोला, कोण असू शकेल? काय अंदाज? तिसरा क्रमांक आहे विंचवादेवी नाच मंडळ जीवनेश्वर कोण। मी विनंती करतो श्री राजू शेठ चव्हाण आणि अजय चव्हाण यांना की आपण कृपया राजू शेठ चव्हाण कृपया या ठिकाणी हे पारितोषिक रोख रुपये 5000 व सन्मान चिन्ह ओंकार बोरकर आणि राजू आमचे चव्हाण यांनी। त्यानंतर द्वितीय क्रमांक, आता तरी सांगा द्वितीय क्रमांक कोण असेल? क्या बात आहे, बरोबर ओळखलात। गजानन गणराय वंदन दांडा मित्रमंडळ यांना हे पारितोषिक मिळालेलं आहे, द्वितीय क्रमांक। मी विनंती करतो आमचे शैलेशजी चोगले आणि संजीव डेगवेकर सर यांना आणि त्याचप्रमाणे सचिन सावंत यांना की कृपया आपण या ठिकाणी या बक्षिसाचं वितरण करावं। त्याप्रमाणे अमय कर्देकर आणि आदित्य भगत यांनाही विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे आणि रोख रक्कम रुपये 7000 व सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी या पुरस्काराचं वितरण केलं जात आहे। अतिशय सुरेख अशा प्रकारचं नृत्य या ठिकाणी सादर केलं गेलं आणि पहिला क्रमांक कोण हे आता सांगायची गरज नाही आहे, सर्वांना माहिती आहे। आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा सुरेख अशा प्रकारचं नृत्य जे तालबद्धता त्याच्यामध्ये होती, जी एकरूपता होती, जी तन्मयता होती, ती या स्पर्धेमध्ये
आम्हाला या स्पर्धकांकडून पाहायला मिळालं आणि ते बक्षीस जात आहे ते एकविरा क्रीडा मंडळ जीवनेश्वर आळी यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मी सर्व सावंतजी तवसाळकर त्याचप्रमाणे देवेंद्रजी भुसाणे या सर्वांना विनंती करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचं वितरण आपण करावं। अतिशय सुरेख अशा प्रकारचं नृत्य मी सर्व सन्माननीय सदस्यांना या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती करतो की कृपया आपण या पारितोषिकाचं वितरण या ठिकाणी या सन्माननीय व्यासपीठांच्या हस्ते घ्यायचं आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया बक्षिसाचं वितरण करावं। रोख रक्कम रुपये 10,000 आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जात आहे। सन्माननीय सर्व मान्यवरांच्या हस्ते एकविरा क्रीडा मंडळ जीवनेश्वर आळी या संघाला हे प्रथम पारितोषिक या ठिकाणी आजच्या या भव्य बैठक नृत्य स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे। अतिशय सुरेख अभिनंदन सर्व स्पर्धकांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं नृत्य आणि या ठिकाणी सर्व परीक्षकांचं मी आभार मानतो आणि मी